कोल्हापूरच्या कोर्टात काल प्रशांत कोरटकरवर झडप घालणारे वकील ॲडव्होकेट अमित कुमार भोसले आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करूयात. काल खरं तर प्रशांत कोरटकरला कोर्टात आणलं होतं आणि तुम्ही डायरेक्ट त्याच्यावर झडप घातलेली आहे. आपण शिवभक्त म्हणून संपूर्ण जिल्ह्याला परिचित आहात. काय चाललं होतं नेमकं काल तुमच्या मनामध्ये? कोरटकर समोर आला त्यावेळी मला एक राष्ट्रद्रोही तिथं दिसत होता. या देशाचं नुकसान करणारं ते चेहरा दिसत होता मला. मी अस्वस्थ होतोच. मी आताच बोललो की जशी माझी राग आहे, प्रतिक्रिया आहे, जसं असंख्यांच्या मनामध्ये डोक्यामध्ये आहे. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं व्यक्त होतो, प्रकट होतो. मी माझ्या पद्धतीनं व्यक्त झालो, प्रकट झालो. मला ते कंट्रोल नाही झालं. माझा संपूर्णपणे पोलिसांच्यावर विश्वास आहे. न्यायपालिका आमची सुंदर आहे, चांगली आहे. माझा त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे. परंतु अशा घाणेरडी प्रवृत्तीला कडोड केला पाहिजे जनतेतूनच. ढकलाय जनतेतूनच ही घाण घाकून टाकू आपण बाहेरांना. अमित भोसले आपल्यासोबत आहेत. त्यांनी सांगितलं की प्रोफेशन कुठलंही असू दे, पण माणूस म्हणून आपण ज्यावेळी याचा विचार करतो त्यावेळी महापुरुषांचा अवमान केला तर राग येणारच. तर याला कुठलीही अशा पद्धतीची चूक झाली तर त्याला माफी करू नये अशी भावना त्यांनी व्यक्त केलेली आहे. रणजित माझगावकर, साम TV, कोल्हापूर.